जय श्रीराम गाईज, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. आणि जस्ट आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालो आहे. आणि आजचा वार आहे शनिवार. तर गाईज शनिवार आहे, तर उठल्या सगळ्यात पहिला आपण जातो बजरंगबलीच्या देवळात. तर आताच फ्रेश झालो आहे, देवबत्ती वगैरे केले घरामध्ये. आणि आता आपण जाऊया पहिले देवळामध्ये, बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. त्याच्यानंतर मग आजच्या चांगल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आता पाऊस पण भरपूर पडतो आहे रात्रीपासून, येऊन जाऊन आहे. आणि आपल्याला जायचं एक दोन कामं पण आहेत, ती पण करायची आहे. तर जाऊया चला पहिले देवळामध्ये दर्शन घेऊन येऊया बजरंगबली भगवानचं. त्याच्यानंतर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि आजचा डेलीचा रुटीन जो का असेल ते तुम्हाला बघायला भेटेल. मग चला. नाश्ता घरीच बनवला आहे. नाश्ता पण आज आहे, दुपारचं जेवण पण आज आहे. मेंदूवडे, डोसे आणि चटणी बनते. नाश्ता होते रेडी, दुपारी जेवण पण हेच करायचं आहे. तर या गाई सकाळचा नाश्ता करायला जास्त नाही घेतला, थोडाच घेतला आहे मी. आणि आता देवळातून येऊन बसले नाश्ता करायला. टी व्ही लावली समोर, तर घेतो फटाफट नाश्ता करून मग जाऊया आपण बाहेर. तर आता काही चाललो आहे समूला क्लासला सोडायला. आज त्याची लवकर क्लास आहे. आणि बालकुमला पण जायचं आपल्याला, फळं वगैरे आणायला. तर पाऊस नाही, तर फटकन जाऊन येऊया आणि मग आल्यावर काहीतरी जेऊया, कारण आत्ताच जस्ट नाश्ता केलेला आहे. पाणी ना बाबा पाणी साठले सगळीकडे वैदा. तिथं नुसता पायावर पाणी उडतं ना, बाहेर निघायलाच कंटाळा येतो. म्हणून ते हाफ पॅन्ट घालून गेले बाहेर परवडतं, फुल पॅन्ट पूर्ण माखून जाते. चला आता याला सोडू, मग आपण बालकुमला सोडला. आणि काहीच पाऊस आला, एक नंबरचा खोटा पाऊस आहे. जेव्हा नाही बोलते तेव्हाच येतो, आणि बाहेर आल्याच पाऊस येतो. काय बोलणार याला, रोजच झालं त्याचं, रोजच. गाड्या आहेत ना, TMC वाल्यांनी नेल्यात उचलून. एक पण गाडी नाही फलांची. रोज किती गाड्या असतात तुम्हाला माहिती आहे. आता ज्या एक दोन गाड्या होत्या त्यांच्याकडून काय डालिम घेतलेत, पेरू घेतले, आलूबुखार घेतलेत, आणि ॲपल वगैरे घ्यायचे. ते आता बघू दुसरीकडून कुठून तरी आपल्याला घ्यायला लागतील. चला, नशीबच खराब आहे. बाहेर आल्या पाऊस, आणि हे काय बोलायचं, स्ट्रगल चाललं आहे आयुष्यात, नुसता स्ट्रगल. फायनली कुठं आले माहिती आहे का, मयूरबाईच्या घराजवळ आलो आहे फळं घेण्यासाठी. हे बघा, ते इथं एक आहे दुकान, तर इथून आपण घ्यायला आलो आहे ॲपल. आता 1 किलो ॲपल घेऊ, आणि बाकीचं पण काय घ्यायचं ते घेऊ, आणि मग डायरेक्ट घरी जाऊया, कारण पाऊस हैराण करायला लागला मध्ये. हे बघा आला बघा, हे बघा. तर चला काहीच बघा, परत थांबायला लागल्या पावसामुळं. कोट नाही घेऊन आलो आहे, कोट घरी असून पण हालत खराब. काय बोलायचं पावसाला. नुसते स्टॉप होतात. आणि बघा इकडे सर्व स्टॉल लागायचे, स्टॉल तोडलेत BMC वाल्यांनी, TMC वाल्यांनी. सॉरी, BMC कुठून आणली मी, ठाण्यामध्ये. या गाईज दुपारचं जेवण बघा. आजचं काय आहे, इडली आणि काय बोलायचं, रोज आता 4 दिवस व्हेज काय खायचं, ऑप्शन काय नाही ना. तर बोललो भाजी कशी जास्त जमत नाही आपल्याला, तर बोललो काहीतरी असा साधा जेवण, म्हणून आज इडली. बघू संध्याकाळी काहीतरी प्रॉपर जेवूया आपण. तर आता घेतो खाऊन मी, आणि 1-2 असे काम आहेत, म्हणजे घरातच काम आहेत, ते करून घेऊया आपण. चला या गाईज पेरू खायला. जेवून बसलो म्हणजे असंच लोलतो आहे, रील्स बघत. तर दीदीने दिला पेरू कापून, पेरू खाऊया. पेरू खाऊन मग आता झोप काढूया एक मस्त. चला, मम्मी आले का पेरू खायला. आतमध्ये मोबाईल बघत पेरू बघून आले इकडं. खाऊन घेऊ मस्त मसाला मीठ टाकून. चला,
तर गाईच आराम करून झालेला आहे आणि झालेली आता संध्याकाळ. तर आता फ्रेश होऊया, मत्ती वगैरे करून काहीतरी नाश्ता बनवू आपल्याला. चला बघू मॅगी वगैरे का आहे का. कोरियन नूडल्स आहे त्या दिवशी आणलेली, कालच बनवणार होतो. तर आता कोरियन नूडल बनवूया आपण. चला रूममध्येच आहे मी अजून. फ्रेश होतो आता मस्त एकदम. फ्रेश होऊन मग आपण जाऊया बाहेर. चला दिवाबत्ती केली मी आणि आता बसले मॅगी खायला. आणि कोरियन मॅगी आहे, आपल्या मॅगीपेक्षा एकदम अलग आहे आणि एवढी स्पायसी आहे काय सांगू. खतरनाक स्पायसी आहे, चिकन फ्लेवर आहे ही. आणि बघा ही कसं बनवायचं. नूडल्स पहिले आपण उकळवून घ्यायचे असतात आणि हे 2 मसाले, त्याच्यामध्ये काहीतरी सॉस आहे आणि याच्यात काहीतरी पावडर आहे, ती वरतून टाकायची आणि मिक्स करायची. काहीतरी ऑइल आहे कसला तरी बघा, आणि वरतून अशी टाकायची ना, मिक्स करायचा. अशी स्पायसी बनते ना खतरनाक. थांबा तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं. हे बघा असा मसाला आहे स्पायसीवाला. चिकनचा वास सुटला बघा कसा. वास म्हणजे सुगंध. आणि असा वरतून पूर्ण नाही टाकला मी, जाम स्पायसी येतो. आणि असं त्याला मिक्स करायचं एकदम चांगला. एकदम असा मिक्स झालेला आहे आणि भरपूर स्पायसी असते ही नूडल्स. तर झालेले कोरियन नूडल्स आणि खायसाठी बघा जमलेत प्रेक्षक, पार्टनर जमलेत, पार्टनर खायसाठी. तर आता घेऊया नाश्ता करून आणि जाऊया आपण बाहेर. उद्या आषाढी एकादशी आहे, तर उद्याचं जी काही तयारी आहे ती करूया आपण. म्हणजे हार वगैरे आणूया, देवारा वगैरे साफ करायचं एकदम चांगला. देव वगैरे आपल्याला धुवून घ्यायचे. तर खाऊन जाऊया बाहेर आपण. चला. तर गाईज या कोरियन मॅगीच्या मुलं जाम मोठा वांदा झाला असता आता, काय बोलू समजत नाही. मी पण झोपेतून उठून देवबत्ती वगैरे करून जसं गेलो, मॅगी वगैरे ठेवली, बोलो नॉर्मल मॅगीसारखा ठेवली मॅगी. आणि नंतर आठवला मॅगी रेडी वगैरे केली, बनवली जसं दाखवली मी आता 1 मिनटं आधी. मॅगी बनवली वगैरे, नंतर आठवला काही चिकन मॅगी आहे आणि आज शनिवार आहे ना, शनिवारी आपण नॉनव्हेज खात नाही. तर बरं झालं लगेच आठवला, झटकन उठलो, ती दिली मॅगी फेकून तिकडं. आणि आता दूध गरम करायला ठेवलं आहे, दूध ना बिस्किट खाऊ गपचूप. जाम मोठा लफडा झाला असा, जाम मोठा लफडा. लक्षातच नाही आलं काही चिकन मॅगी आहे ती. मी नॉर्मल मॅगी समजून खायला गेलो. तर उपवास वगैरे असेल तर जरा खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवत जावा, आता असे वांदे व्हायची शक्यता असू शकते गाईज. काय सांगू खतरनाक. तर आता चला चहा बिस्किट खाऊन घेऊ, मग मम्मीला घेऊन जाऊ बाहेर. मग उद्याचं जे काय आहे फुलं वगैरे हार वगैरे ते सर्व घेऊन येऊ. आणि उद्या पण उपवास आहे, मंडेला पण आपण खात नाही, मंगळवारी पण 1 टाईम उपवास. 4 दिवस कंट्रोल होतं आपल्याला, असं काय नाही, फक्त व्हरायटी लागतील अलग अलग थोडा काहीतरी खायला. आता या दूध बिस्किट खाऊन घेऊ. चला. तर आता घेतो नाश्ता करून बिस्किट आणि दूध, त्याच्यानंतर मग बाहेर जायचं आहे मला. तर या तुम्ही पण. मी जाऊन आलो, हार वगैरे घेऊन आलो आणि लक्षातच राहिलं नाही फोन घेऊन जायचा. घाईमध्ये गेलो आणि गावातून घेऊन आलो. नंतर तिकडे गेल्यावर खिशात हात घातला, बोलो व्लॉगमध्ये शो करायचं आहे आणि आठवला फोनच आणला नाही. तर काय नाही, दिवसभराच्या बिझी लाईफमध्ये होतं असं कधी कधी. विसरलो फोन घेऊन जायला, चक्क फोन घेऊन जायला विसरलो. बघा आजकाल कोणी फोन विसरत नाही. बघा आई आवाज देते जेवायला. आता जेवायचा टाईम झालेला आहे, आता बसतो जेवायला. आणि शनिवार उपवास म्हणजे
फक्त व्हेज खातो. मग अशी बोललो मी उपवास फक्त मंगळवारी असतो एक टाईम, शनिवारी फक्त व्हेज खातो. आता जेवायचा टाईम झालेला आहे, तर जेवायला घेऊया. म्हणजे मम्मी जेवायला घेईल, तुम्हाला दाखवतो मी काय बनवलं आहे आजचा मेनू. तर बघा आता मेनू आजचा काय आहे ते. या जेवायला भाकरी, भाजी आणि व्लॉग लावले सौरभ जोशीचे. तर साधं जेवण आज, व्हेज फक्त. तर घेऊयात जेवून, चला पहिले या जेवायला तुम्ही पण सगळे गाईच. आणि आम्ही बसलो सगळे जेवायला. तर काय आता जेवून बसले मॅच बघत. आणि आताच म्हणजे आता थोड्या वेळात झोपाचा टाईम पण होऊन जाईल आणि व्लॉग पण आपल्याला एडिट करायचा आहे. तर मग टाईम न घालवता आजच्या दिवसाचा व्लॉग करूया इथेच एंड. भेटूया उद्याच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि उद्या आषाढी एकादशी आहे, उद्याचा स्पेशल काहीतरी मी दाखवायचा प्रयत्न करेल आषाढी एकादशीचा. आणि आपल्याला मंदिरात पण जायचं आहे. आणि आपला शिंगड्या भाऊ पण आलेला आहे 1.5 ते 2 महिन्यानंतर. झारखंडला गेला होता तो कामासाठी, तर उद्या तो पण आपल्याला भेटणार आहे. त्यांनी फोन केला होता दुपारी. तर आता चला गाईज, आजचा ब्लॉग आपण हा इथेच एंड करूया. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय, जय श्रीराम.